सुरुवातीला बातमी आहे राज्य सरकारच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी योजनेची, लाडकी बहीण योजनेची। लाडकी बहीण योजनेबाबत बोलताना जरा जपूनच बोला, हे आदेश आता मुख्यमंत्र्यांनी दिलेत आपल्या सगळ्या नेत्यांना। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला सध्या राज्यभरात भरघोस प्रतिसाद मिळतोय। महायुतीच्या 2 आमदारांनी राज्यामध्ये ही परिस्थिती असताना काही भलती वक्तव्य केलेत आणि या वक्तव्यानंतर सारवासारव करताना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह सत्ताधाऱ्यांच्याही अक्षरशः नाकी नऊ आलेत। सर्वपक्षीय नेत्यांचा आजचा अवघा दिवस गेला लाडकी बहीण या योजनेवर बोलण्यात। ज्यांनी आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ आहे, ते 1500 रुपये खात्यातून वापस घेऊन येईल। राज्यात सध्या सगळ्यात लाडकं कोण? तर राज्यात सगळ्यात लाडकी सध्या फक्त आणि फक्त बहीण आहे। आणि त्याच बहिणीच्या बाबतीत बोलताना भाजप पुरस्कृत आमदार रवी राणांनी गडबड केली। बहिणींनी आशीर्वाद दिला नाही तर पैसे परत घेईन अशी थेट धमकी या भावानं दिली आहे। जर 1500 रुपये आज मिळाले आणि उद्या तुमचा भाऊ म्हणून जर सरकारला विनंती केली की हे 3000 रुपये, हे 1500 रुपयाचे 3000 झाले पाहिजे, हे कधी म्हणू शकतो आपण? जेव्हा भर भरून त्यांना तुम्ही आशीर्वाद द्या। काय द्या? आणि आशीर्वाद कसा द्यावा लागते? असा द्यावा लागते नवनीतरासारख्या? कोण कोण आशीर्वाद देणार हात वर करा। ज्यांनी आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ आहे, ते 1500 रुपये खात्यातून वापस घेऊन येईल। राणांच्या विधानावर विरोधक चांगलेच संताप। तुम्ही काय खिशातून पैसे देता का? पैसे काढून घेणारे तुम्ही कोण असं म्हणत विरोधक राणांवर तुटून पडले। हे अतिशय गंभीर आहे। सरकारचे पैसे आहेत, यांचे खिशात पैसे रवी राणाच्या खिशातले किंवा भाजपच्या आणि एकनाथ शिंदे आणि अजितदादा यांच्या खिशातून हे पैसे देत नाही। हे महाराष्ट्राच्या तिजोरीतून देत असणारे पैसे आहेत आणि ते पैसे परत घेण्याची भाषा बोलणं हा उद्दामपणा आहे। लोकशाहीमध्ये पैसे दिले तर आम्ही देतोय, बऱ्या बोलाने आम्हाला मत द्या, असा भ्रष्टाचार हा सरळपणाने दिसतोय। ते मिश्किलपणे बोलले असले तरी कुठेतरी लाडक्या बहिणींची यामध्ये चेष्टा होते वक्तव्यावर। अर्थात होते आणि गंभीर आहे। मिश्किलपणा असला तरी हा जास्त गंभीर विषय आहे। याचाच अर्थ असा आहे की ह्या ज्या योजना जाहीर केल्या त्या आपल्या लाडक्या बहिणींसाठी नसून विधवा, परित्यक्ता, बेरोजगार महिलांसाठी नसून त्या फक्त मतं विकत घेण्यासाठी आहे। त्यांच्या भावना या किती कलुषित आहेत या सरकारच्या आणि सरकारला पाठिंबा देणाऱ्यांच्या। हे सरकार काय हे पैसे काय त्यांच्या खिशातले आले का? तुम्ही कोण पैसे काढून घेणारे आहात? हे सगळे ज्या आमदारांचं आपण नाव घेतलं त्यांच्या पत्नी मला वाटतं पराभूत झाल्या अमरावतीमध्ये, त्याच्यामुळे त्यांची मानसिकता तपासून घ्यावी लागेल आणि ते पराभूत होणार आहे त्यावेळेला। फक्त रवी राणांनीच नव्हे तर शिंदे गटाचे आमदार महेश शिंदेंनीही लाडकी बहीण योजनेबद्दल भलतंच विधान केलं। नको आम्हाला तुमचे 1500 रुपये, आम्हाला आरक्षण फक्त द्या। मी त्याला फोन केला, दादा तुला आरक्षण दिलेलं आहे आम्ही, तुला काय पाहिजे? म्हणलं आम्हाला 1500ची गरज नाही। म्हणलं तुझ्या घरच्यांनी ॲप्लिकेशन केलंय का? म्हणला केलंय। मला नाव सांग, ती पहिलं डिलीट करतो। म्हणलं असं कसं करायला येईल? सगळ्यांनाच मिळणार आहे, मला बी मिळणार आहे। तसं नाही, आत्ता दिलंय। डिसेंबरमध्ये स्क्रुटिनी कमिटीची बैठक आहे। खत्री साहेब, स्क्रुटिनी इलेक्शनच्या नंतर आहे, कोण पात्र कोण अपात्र। ऐकलं का काय बोलला बाबा? सुप्रिया सुळेंनी तर रवी राणांना थेट करेक्ट कार्यक्रमाचा इशारा दिलाय। महेश शिंदेंचाही त्यांनी समाचार घेतलाय। या महाराष्ट्रातली लेख माझी बोलत नाही, मी महाराष्ट्रातल्या प्रत्येक लेखीबद्दल बोलतेय। तिला जर धमकी अशी दिली ना की 1500 रुपये परत घेऊन तू घेऊनच दाखवतो, बघते तुझा काय कार्यक्रम। इलेक्शनला पुढं पाळणाऱ्यांची यादी काढा, आपण त्यांचा कार्यक्रम डिसेंबरमध्ये करू, हा शब्द तुम्हाला देतो। बघा, अशा लोकांना महाराष्ट्राची सत्ता आपण हातात देणार आहोत।
त्याच्यामुळे मला काय फार काळजी वाटत नाही. जेव्हा योजना आली तेव्हा पत्रकार आम्हाला विचारायचे, आता काय होणार, आता काय होणार. मी वाटच बघत होते, कारण का खोटं फार दिवस लपून येत नाही, ते बाहेर येतं. पोटातलं ओठात कधीतरी येतंच, ते आलंय. महायुती सरकारची लाडकी बहीण योजना सध्या जोरात आहे, त्यामुळे विरोधकही आता या योजनेबद्दल आमिष दाखवू लागले. योजना त्यांनी जाहीर केली आणि आता हे जास्तीत जास्त पैसे वाटप करण्याचं धोरण सरकारने अनुसरलेलं आहे. हे तात्पुरतं धोरण आहे. त्याला योग्य लॉंग टर्म धोरण करून त्या भगिनींना चांगल्या पद्धतीनं हे पैसे देण्याचं काम व्यवस्थितपणाने केलं पाहिजे. पण हे या सरकारला करता येत नाही. त्यामुळे प्रत्येक वेळेला ते वेगवेगळे अटी शर्ती कमी जास्त करण्याचं काम करत आहेत. आता ते काहीच होत नाही म्हटल्यावर मग जिल्हा स्तरावर हे अधिकार देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आता शेवटी याच्यातून निवडणुकीपर्यंतच पैसे वाटायचे आहेत अशी मानसिकता यांची आहे. नवी सरकार येईल त्यावेळी आम्हाला ह्या योजनेला अधिक चांगलं स्वरूप द्यायला लागेल ही आम्हाला माहिती आहे. माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी स्पष्ट सांगितलं योजना सरकारी आहे, महिलांनी लाभ घ्यावा. पण जेव्हा आमचं सरकार येईल तेव्हा या 1500 रुपयामध्ये नक्की वाढ केली जाईल. 1500 रुपयात घर चालतं काय, आणि घर चालून दाखवावं. एकूण तुमचे राणा वगैरे आहेत त्यांनी किंवा त्यांच्या पत्नीनं आता घरीच असतील त्या चुलीवर. लाडकी बहीण योजना एवढी लोकप्रिय झालेली असताना रवी राणांनी नसती उठाठेव केली, त्यामुळे मुख्यमंत्री शिंदेही रवी राणांवर चांगलेच संतापले. आज कॅबिनेटमध्ये झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री म्हणाले, लाडकी बहीण योजनेबद्दल अपप्रचार नको, लाडकी बहीण योजनेबद्दल गैरसमज अजिबात पसरवू नका, लोकप्रतिनिधींनी विचार करून बोलावं, अशी तंबीच मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. एवढा गोंधळ झाल्यानंतर लाडक्या बहिणीबद्दलच्या विधानावर रवी राणांवर सारवासारव करण्याची वेळ आली. असं आहे की आमच्या जिल्ह्यातल्या एकाही महिलेनं बोलावं की या मेळाव्यामध्ये कुठे असं वक्तव्य गंभीरतेनं बोललो. हसी मजाकच्या खेळामध्ये भावा बहिणीच्या नात्यामध्ये हे वक्तव्य खऱ्या अर्थानं बोललेलं आहे. याच्यामध्ये कुठेही असं कोणाला वाईट वाटेल असं वक्तव्य नव्हतं. भाऊ नेहमी बहिणीला मदत करते, बहिणीकडून कधी घेत नाही आणि नेहमी भाऊ मदत करत राहील. लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरेल अशी आशा सत्ताधाऱ्यांना आहे. त्यामुळे ऐन उत्साहात असलेल्या लाडक्या बहिणीला दुखावणं या क्षणी सत्ताधाऱ्यांना बिलकुल परवडणारं नाहीये. पण जो बूंद से गई वो हौद से नहीं आती हे सत्ताधाऱ्यांना लक्षात ठेवावं लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.